Welcome student. Today we will start with the last part of male reproductive system, and that last part is external genitalia. पहा, कालच्या लेक्चरमध्ये आपण किंवा आतापर्यंत जे काही मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची लेक्चर आपण शिकलो त्या लेक्चरमध्ये आपण पहिल्यांदा प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हणजे टेस्टिस कंप्लीट केल्या, नंतर ॲक्सेसरी डक्ट कंप्लीट केल्या, त्याच्यानंतर कालच्या लेक्चरला आपण ग्लँड्स कंप्लीट केल्या त्याच्याशी असोसिएट असणाऱ्या, आणि आत्ताच्या लेक्चरला आपल्याला काय शिकायचं आहे तर ह्या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा चौथा पार्ट आपण शिकणार आहोत की ज्याला आपण एक्सटर्नल जेनिटॅलिया असं म्हणतो. ठीक आहे. नाउ द एक्सटर्नल जेनिटॅलिया मीन्स व्हॉट? द ऑर्गन्स that are the genital organs which are present outside the abdominal cavity. That organs are known as a external genital organ or external genitalia. Now there are two parts of that external genitalia. It consists of two parts. The first part is known as a penis. The first portion is known as a penis, and the second portion is known as a scrotum. ठीक आहे. एक्सटर्नल जेनिटॅलिया किंवा एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन आपण शिकायला सुरुवात केली आहे. आणि एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन म्हणजे काय तर जे ऑर्गन आउटसाइड द ॲब्डॉमिनल कॅव्हिटी प्रेझेंट असतात त्या ऑर्गनला आपण एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन असं म्हणतो. मग मेलमध्ये असणारे एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन कोणते आहेत तर मेलमध्ये असणारे एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन दोन आहेत. एक म्हणजे पेनिस आणि दुसरं म्हणजे स्क्रॉटम. मग आता त्यातला पहिला पार्ट आपण शिकायला सुरुवात करू ज्याला आपण पेनिस असं म्हणतो. मग इथे लक्षात घ्या, हा जो पोर्शन दिसतोय तर हा स्क्रॉटमचा पोर्शन आहे. दोन सॅक्स असतात ते दाखवलेले आहेत असं डायग्राम मध्ये. आणि हा जो इलॉंगेटेड पोर्शन दिसतोय हा जो इलॉंगेटेड पोर्शन आहे त्याला म्हटलं जातं पेनिस. मग हे दोन स्ट्रक्चर आजच्या लेक्चरला आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. So today we will start with the first point, and the first portion is known as a penis. आता पेनिस शिकायला आपल्याला सुरुवात करायची. थोडीशी त्याला पण एक सेपरेट डायग्राम मी काढते पहा. युरेथ्रा काढली मी आणि त्याच्याभोवती ह्याच्यावरती स्किन कोट काढली आणि मग इथून असे त्याचे जे स्क्रॉटम सॅक. हे स्ट्रक्चर मी इथं फक्त थोडंसं एनलार्ज करून घेतलेलं. ठीक आहे. मग आता आपल्याला काय शिकायला सुरुवात करायची की हे जे स्ट्रक्चर आहे की ज्या स्ट्रक्चरला आपण पेनिस असं म्हणतो तर ह्या पेनिसचं स्ट्रक्चर आपल्याला शिकायला सुरुवात करायचंय. तेच फक्त मी इथं काढून घेतलंय. हे स्ट्रक्चर आहे. सो पेनिस इज अ सिलेंड्रिकल मस्क्युलर ऑर्गन. पेनिस इज cylindrical muscular organ. That penis is made up of erectile tissue, or it is an erectile organ also. It is made up of erectile tissue or erectile organ. So look here, it is a cylindrical organ. It is a muscular organ, correct? And that cylindrical or muscular organ is also known as a erectile organ because it is made up of erectile tissue. Now, it is a male copulatory organ. It is male copulatory organ. What do you mean by male copulatory organ? Means during the process of sexual intercourse or that copulation process, that penis, it drops the semen in the vagina
of a female. So it is a copulatory organ. Now, that penis is made up of, we know that it is made up of erectile tissue. So, this penis, around the urethra, there is this tissue. थोडंसं डायग्राम मी टाकले पाहायचं. डिस्टिंग्विश करण्यासाठी फक्त मी ही काढलेली, बाकी त्याच्यामध्ये काही नाहीये फारसं. तुम्हाला तो इरेक्टाईल टिश्यू कळावा म्हणून. त्याच्यामध्ये युरेथ्रा आहे. दोन कडेला जे मी दाखवले त्याला म्हणायचं कॉर्पोरा कॅव्हर्नोसा, आणि हे जे मध्ये दाखवलेले मी दॅट इज नोन ॲज अ कॉर्पस स्पॉन्जिओसम. So, as that is a copulatory organ, that is a muscular organ, and that organ is made up of erectile tissue. Means there is a pair of posterolateral tissue, and that posterolateral tissue is known as a corpora cavernosa. That means it is made up of 3 columns of erectile tissue. That columns, 2 columns are present towards the posterolateral side, and 1 is present towards the medially. The 2 posterolateral portions or columns, they are known as a corpora cavernosa, and 1 is a medial, and that medial is known as a corpus spongiosum. And via this corpus spongiosum, this urethra passes. So the urethra is known as a spongial urethra. Is it clear? I repeat it. So this penis, it is made up of 3 columns of erectile tissue. 3 columns of erectile tissue. So 2 are posterolateral, called as a corpora cavernosa, and 1 is known as a corpus spongiosum, which is present medially. Is it clear? पहा लक्षात येते का? 3 इरेक्टाईल टिश्यूचे कॉलम आहेत पेनिस मध्ये. 2 कॉलम काय सांगितले? 2 कॉलम हे कॉर्पोरा कॅव्हर्नोसाचे आहेत आणि 1 कॉलम मात्र कशाचा आहे? तर कॉर्पस स्पॉन्जिओसमचा आहे. आता कॉर्पस स्पॉन्जिओसम मात्र मध्ये प्रेझेंट आहे, मेडियली आहे, आणि कॉर्पोरा कॅव्हर्नोसाची जी पेअर आहे ती पेअर मात्र कुठे प्रेझेंट आहे? पोस्टेरिओलॅटरल. मग थोडंसं हे पहा, तुम्हाला आता लक्षात येईल हे स्ट्रक्चर कसं आहे ते. समजा हे 2 मी चॉक तुमच्या पुढे धरले, बरोबर? हे 2 समजा इमॅजिन करा की हे 2 काय आहेत? तर हे 2 असतील हे कॉर्पोरा कॅव्हर्नोसा पेअर आहे. पोस्टेरिओ लॅटरल साइड आहे, लॅटरल म्हणजे कडेची, पोस्टेरियर म्हणजे पाठीमागे. पहा, आणि एंटेरियर साइडला किंवा मेडियली अशा पद्धतीनं तिथं असतो स्पॉन्जिओसम. हे पहा, मेडियली प्रेझेंट असणारा कोण झाला? हा मेडियली प्रेझेंट असणारा कॉर्पस स्पॉन्जिओसम, आणि पोस्टेरिओ लॅटरली प्रेझेंट असणारे हे 2 कोण झाले? हे 2 झाले कॉर्पोरा कॅव्हर्नोसा. तर अशा 3 कॉलम पासून काय झालेलं असतं? तर हे पेनिस तयार झालेलं आहे. ठीक आहे. नाऊ दॅट via that corpus spongiosum which is present medially, the urethra passes that spongiosum, and in case of male, the urethra is known as a spongial urethra also. मेल मध्ये तिला स्पॉन्जियल युरेथ्रा म्हणतात कारण ती पास होताना कॉर्पस स्पॉन्जिओसम मधून पास होते ना. द टिप ऑफ पेनिस इज अ सोलर. नेक्स्ट पॉइंट इज द टिप ऑफ पेनिस इज अ सोलर, and that
solar tip is known as a glans. That is known as what? Glans. It is known as a glans penis. And such a glans penis, it gets covered by the skin fold, and that skin fold is known as a prepuce. That skin fold is known as what? That is known as a prepuce. ठीक आहे, लक्षात आलं का? पहा परत एकदा मी सांगते, अवघड काही नाहीये. ह्याला एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन असं म्हणतात. का? तर ते आउटसाइड द ॲब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये प्रेझेंट असतात, बाहेरच्या बाजूला आहेत बॉडीच्या. बरोबर आहे. ते दोन ऑर्गन आहेत, एक म्हणजे पेनिस आणि दुसरं म्हणजे स्क्रॉटम. पेनिस म्हणजे काय? तर पेनिस हे मस्क्युलर असणारं, सिलेंड्रिकल असणारं, इरेक्टाईल असणारा जो ऑर्गन आहे, विच इज प्रेझेंट इन फ्रंट ऑफ द स्क्रॉटम. पाठीमागच्या बाजूला स्क्रॉटम असतं आणि त्याच्या पुढच्या बाजूला काय प्रेझेंट असतं? तर पेनिस प्रेझेंट असतं. दॅट पेनिस इज मेड अप ऑफ, ॲज इट इज अ इरेक्टाईल ऑर्गन, इट इज मेड अप ऑफ इरेक्टाईल टिश्यू. त्याच्यामध्ये कसला टिश्यू असतो? इरेक्टाईल टिश्यू असतो. आणि इरेक्टाईल टिश्यूचे किती कॉलम्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात? तर 3 कॉलम्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. 2 कॉलमला आपण कॉर्पोरा कॅव्हर्नोसा म्हणतो, म्हणजेच आपण कॉर्पोरा कॅव्हर्नोसाची पेअर आहे असंही सांगू शकतो. आणि एक जो असतो तो मात्र कॉर्पस स्पॉन्जिओसम आहे. आणि कॉर्पस स्पॉन्जिओसम मध्यभागी प्रेझेंट आहे, मेडियली आहे. आणि त्याच्या दोन्ही पोस्टेरियो लॅटरल साईडला मात्र कोण प्रेझेंट आहे? तर कॉर्पोरा कॅव्हर्नोसा प्रेझेंट आहे. पुढचा पॉईंट मी सांगितला की हे जे काही स्पॉन्जिओसम आहे, हा कॉलम आहे मध्यभागी प्रेझेंट असणारा, तर त्याच्यामधून काय पास होते? तर युरेथ्रा पास होते. म्हणून त्या युरेथ्राला स्पॉन्जियन युरेथ्रा असंही म्हटलं जातं. पुढचा पॉईंट ह्याच्याबरोबर मी सांगितला तो असा की ही जी इलॉंगेटेड ऑर्गन आहे पेनिस, तर ह्या इलॉंगेटेड ऑर्गनचा टीप जर तुम्ही बघितली तर टीप ही सोलर झालेली असते. आणि सोलर टीप जी आहे, स्वेल झालेली टीप जी आहे पेनिसची, तिला म्हटलं जातं ग्लान्स पेनिस. त्याला काय म्हणायचं? ग्लान्स पेनिस. आणि ही जी ग्लान्स पेनिस असते, ही ग्लान्स पेनिस पुन्हा एका स्किन फोल्डने कव्हर केलेली असते. आणि तो जो स्किनचा फोल्ड आहे, त्या स्किनच्या फोल्डला काय म्हटलं जातं? दॅट इज नोन ॲज अ प्रिप्यूस. लक्षात येतं? तर अशा पद्धतीनं ह्या पेनिस मधून पासआउट होणारी जी काही युरेथ्रा असते, ही युरेथ्रा युरिन पण कॅरी करते आणि ती सिमेन पण कॅरी करते. म्हणून ह्या युरेथ्राला आपण युरिनोजेनायटल डक्ट हे म्हणतात असंही शिकलेलो आहोत. ठीक आहे. दॅट इज अबाउट द पेनिस. ही माहिती होती पेनिसची. आता पुढचा पॉईंट आपल्याला शिकायला सुरुवात करायचा आहे आणि तो आहे स्क्रॉटमचा. पाहता, सो नेक्स्ट पॉइंट इज द स्क्रॉटम. So scrotum is a loose pouch of pigmented skin. It is a loose pouch of pigmented skin present behind the penis. It is a loose pouch of pigmented skin, and that is present behind penis. Means that is a bag-like structure which is present behind the penis in between 2 thighs. 2 थाईच्या मध्ये पेनिसच्या पाठीमागं जे काही पाऊच आहे प्रेझेंट, बॅग-लाईक स्ट्रक्चर आहे की जे पिगमेंटेड स्किनने तयार झालेलं आहे, ह्या पाऊचला आपण काय म्हणतो? तर दॅट पाऊच इज नोन ॲज अ स्क्रॉटम. नाउ such a scrotum is divided into the 2 parts. So suppose this is a pigmented pouch, and that pigmented pouch is divided into the 2 portions. Yeah, because of presence of this septum, because of presence of this muscular septum, that pigmented pouch or scrotum, it is divided into the 2 parts. One is known as a right scrotal sac and another is known as a left scrotal sac. So this is the left and this is the right. Is it clear?
So this is the pigmented skin pouch. Internally, there is a presence of muscular septum, and that muscular septum divides that pouch into the two scrotal sac. This is known as a left scrotal sac, and this is known as a right scrotal sac. So, next point is that muscular septum is made up of tunica dortus or dortus tunic muscle. That septum, it is made up of tunica dortus or dortus tunic muscle. हे लक्षात ठेवा, ही मसल ही स्मूथ मसल आहे, म्हणजे इनव्हॉल्युंटरी मसल आहे, ती लक्षात घ्या. डॉर्टस ट्युनिक मसल किंवा ट्युनिका डॉर्टस असं त्याला म्हणतात. ह्याच्यावरती एका वाक्यात उत्तरे त्याला विचारलं जातं. लक्षात येत आहे? मग ही मसलचं नाव लक्षात ठेवा. तर मसल कुठे प्रेझेंट आहे? तर ज्या वेळेला स्क्रॉटम हा दोन पार्ट मध्ये डिवाइड होतो एका मस्क्युलर सेप्टमच्या साह्याने, तो मस्क्युलर सेप्टम कशापासून बनलेला असतो? दॅट इज मेड अप ऑफ ट्युनिका डॉर्टस. नाउ द नेक्स्ट पॉइंट इज दॅट नाउ the fetal testes are guided into and retained in the scrotal sac or scrotum by a short fibromuscular band, and that band is known as a gubernaculum. आता इथं लक्ष द्या थोडंसं. That testes, so in these respective scrotal sacs, the testes are present, and that testes are supported by or they are kept in position by means of a short fibromuscular band, and that band is known as a gubernaculum. Clear? So that gubernaculum, it held the testes in position, and that gubernaculum is made up of fibromuscular band. So that gubernaculum, it retained the testes in the respective scrotal sacs, and that is made up of fibromuscular structure or fibromuscular band. Now next, the testes are remained suspended in the scrotum by means of spermatic cords. The testes, they are in a suspended position in the scrotum, and they are held in position by this cord like this, and that cords, they are known as what? They are known as a spermatic cord, or they are also known as a vas deferens. Clear? Now the next point is, we know that during the 7th month of development of fetus, the testes are descend down into the respective scrotal sacs, and if there is a failure to descend down the testes into the respective scrotal sac, that develops a disorder, and which we know as a cryptorchidism. That is known as a cryptorchidism. And if they do not descend down into the respective scrotal sac, they develop, no doubt they develop the cryptorchidism. That is a disorder, and that also leads to the sterility or result into the sterility. That person become sterile one. Clear? Now, लक्ष द्या, एवढं मी आता रिपीट करते आणि मग पुढे जाऊ. आपण स्क्रॉटम बद्दल बोलायला सुरुवात केली. स्क्रॉटम म्हणजे हा पोर्शन, बरोबर आहे. स्क्रॉटम म्हणजे काय? तर लूज पाऊच आहे, स्किन पासून तयार झालेली, आणि ती स्किन पिगमेंटेड स्किन आहे. आणि हे जे पाऊच प्रेझेंट आहे ते कुठे प्रेझेंट आहे? इन बिटवीन टू थाईज, दोन थाईजच्या मध्ये प्रेझेंट आहे, आणि पेलिसच्या पाठीमागच्या बाजूला आहे, म्हणजे इन बॅक साइड टू द पेलिस अशी ही पाऊच आहे. पुढचा पॉइंट मी सांगितलं की ही जी सिंगल पाऊच तुम्हाला दिसतेय ती मात्र आतून दोन पार्ट मध्ये डिवाइड झालेली आहे,
आणि तिथं एक मस्क्युलर सेप्टम आहे. तो जो मस्क्युलर सेप्टम आहे, हा मस्क्युलर सेप्टम ट्युनिका डार्टास नावाच्या स्मूथ मसलनी तयार झालाय. आणि म्हणून ह्या एका बॅगेचे किती पार्ट झालेले दिसतात तुम्हाला? 2 पार्ट झालेले दिसतात. आणि त्या 2 पार्टला म्हटलं जातं लेफ्ट स्क्रॉटल सॅक आणि राईट स्क्रॉटल सॅक. आता प्रत्येक स्क्रॉटल सॅक मध्ये काय असतं पहा. हा जो स्क्रॉटल सॅक आहे, तर ह्या स्क्रॉटल सॅक मध्ये टेस्टिस प्रेझेंट आहे. राईट साइडला एक टेस्टिस प्रेझेंट आहे, लेफ्ट साइडला एक टेस्टिस प्रेझेंट आहे, बरोबर आहे. नाउ दॅट टेस्टिस दे आर अटॅच्ड टू द wall of the scrotum by means of the fibromuscular band and that is known as a gubernaculum. Gubernaculum म्हणजे काय? तर ह्या ज्या काही टेस्टिस असतात, ह्या टेस्टिस इथे रिटेन करायच्या, ठेवायच्या त्याला हँगिंग कंडिशन मध्ये. तर खालच्या बाजूने त्याला फायब्रोमस्क्युलर बँड अटॅच झालेला असतो. आणि त्या फायब्रोमस्क्युलर बँडला काय म्हणतात? तर त्याला आपण गुबर्नॅक्युलम म्हणतो. हेही एमसीक्यूला एका वाक्यात उत्तरे द्यायला विचारलं जातं. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट मी तुम्हाला सांगितला की ह्या ज्या काही टेस्टिस आहेत, तर आपण हेही शिकलो की ज्या वेळेला टेस्टिसचं ओरिजिन जर आपण बघितलं, तर टेस्टिस ह्या किडनीच्या खाली तयार होतात फिटसमध्ये. आणि ज्या वेळेला फिटसची डेव्हलपमेंट चालू असते, प्रेग्नन्सी पिरियड जेव्हा मदरचा असतो, फिटस 7 मंथचा जेव्हा होतो तिच्या मध्ये, तर 7 मंथच्या डेव्हलपमेंटमध्ये टेस्टिस ह्या इम्युनल कॅरॉल मधून ह्या स्क्रॉटल सॅक मध्ये डिसेंड डाऊन होत असतात. जनरली होतं. पण काही लोकांच्या मध्ये, काही फिटस मध्ये काय होतं, दे डू नॉट डिसेंड डाऊन इन टू द रिस्पेक्टिव्ह स्क्रॉटल सॅक. त्या स्क्रॉटल सॅक मध्ये येत नाही. आणि स्क्रॉटल सॅक मध्ये जर त्या टेस्टिस आल्या नाही, तर एक डिसऑर्डर निर्माण होते, ज्याला आपण क्रिप्टॉर्कायडिझम असं म्हणतो. क्रिप्टॉर्कायडिझम हाही शब्द लक्षात ठेवा. आणि हे जे क्रिप्टॉर्कायडिझम आहे, दॅट लीड्स टू द स्टरिलिटी. मग असे पर्सन फर्टाईल असू शकत नाही, तर ते काय होतात? स्टराईल असतात. साधी गोष्ट आहे, तुम्हाला कळत असेल की स्टरिलिटी त्यांच्यामध्ये काय येते, तर टेस्टिस स्क्रॉटल सॅक मध्ये आल्या नाही, तर मेल गॅमेट तयार करायचं काम ते करणार नाही. आणि मेल गॅमेट जर तयार झाला नाही, तर तो पर्सन कसा असतो? दॅट बिकम्स स्टराईल वन. ठीक आहे. पुढचा पॉइंट आता पाहू आपण. नाउ द वॉल ऑफ स्क्रॉटम. आता आपल्याला पुढचा पॉइंट शिकायचा आहे. हा जो काही स्क्रॉटम आहे, हा स्क्रॉटमचा वॉल कशापासून तयार झाला ते थोडंसं महत्वाचं लक्षात करून घ्या. नेक्स्ट पॉइंट इज द वॉल ऑफ स्क्रॉटम is made up of smooth muscles and also cremaster. It is made up of dartas muscle and cremaster muscle. The wall of the scrotum. That wall of scrotum is made up of dartas muscle and cremaster muscle. 2 प्रकारच्या मसल्स पासून हा वॉल तयार झालेला आहे पहा. मग त्या 2 प्रकारच्या मसल कुठल्या? तर एक म्हणजे तो तयार होताना डार्टास्ट्युनिक मसल पासून तयार झालेला आहे. म्हणजे तुम्हाला हे माहिती की डार्टास्ट्युनिक मसल ह्या स्मूथ मसल्स आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये आणखीन एक वेगळ्या प्रकारच्या मसल्स आहेत आणि त्या मसल म्हणजे क्रीमास्टर मसल्स. आणि इथं हे लक्षात ठेवा की क्रीमास्टर मसल ह्या स्केलेटल मसल्स आहेत. आता स्केलेटल मसल म्हणजे स्ट्रायटेड मसल, म्हणजेच ह्या मसल्स कशात? व्हॉल्युंटरी मसल्स आहेत, लक्षात घ्या. क्रीमास्टर मसल ह्या व्हॉल्युंटरी किंवा स्ट्रायटेड मसल आहेत. आणि डार्टास्ट्युनिक मसल ह्या कशापासून तयार झालेल्या आहेत? तर त्या स्मूथ मसल्स आहेत. आणि बोथ दीज मसल्स दे हेल्प इन ड्रॉइंग द टेस्टिस क्लोज और अवे फ्रॉम बॉडी. दे आर हेल्पफुल इन ड्रॉइंग testes close and away from body. म्हणजे पहा की ज्या वेळेला टेम्परेचर असतं, तर त्यावेळेला हे टेम्परेचर असल्यामुळं वॉर्मर कंडिशन असली की जो काही सॅक असतो, पाऊच असते, ती क्लोज केली जाते आणि शॉर्ट केली जाते. आणि इलेव्हेट केव्हा होते? जर कूलर टेम्परेचर असेल तर ती इलेव्हेट केली जाते. मग हे जे काही बॉडीकडे त्या स्क्रॉटम आणणं किंवा टेस्टिस क्लोज बॉडीच्या आणणं,
टेस्टिस बॉडी पासून लांब ढकलणं, ही जी काही दोन्ही कामं केली जातात त्या स्क्रॉटमची, ते कोणाच्या सहाय्याने केली जातात, त्यांना क्रीमास्टर मसल आणि डार्टस ट्युनिक मसल ह्याच्या सहाय्याने ती केली जातात. लक्षात घ्या. ठीक आहे, हे लक्षात आलं. पुढचा पॉइंट सांगते अजून ह्याच्यामध्ये, दिस हेल्प इन मेंटेनिंग द टेम्परेचर ऑफ टेस्टिस 2 to 3 degree लोअर दॅन द बॉडी कॅव्हिटी. आता टेस्टिस ह्या क्लोज आणणं, नंतर त्या अवे नेणं, लांब नेणं, हे क्रीमास्टर मसल आणि डार्टस ट्युनिक मसल करतच. पण त्याचा उपयोग काय आहे, का त्या टेस्टिस बॉडीच्या बाहेरच्या साईडला प्रेझेंट आहे हेही माहित असणं गरजेचं आहे. इथे तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो किंवा रिझन विचारलं जातं, गिव्ह द रिझन द टेस्टिस आर प्रेझेंट आउटसाइड द ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. मग तिथे हे आन्सर तुमच्याकडून अपेक्षित असतं की त्या बाहेरच्या बाजूला प्रेझेंट असल्यामुळं इट प्रोव्हाइड 2 to 3 degree लेस टेम्परेचर दॅन द बॉडी टेम्परेचर फॉर द बेटर डेव्हलपमेंट ऑफ स्पर्म. कारण स्पर्म टेस्टिस मध्ये स्पर्म तयार होतात ते आपण पाहिलं. मग स्पर्मची जर बेटर डेव्हलपमेंट तुम्हाला हवी असेल तर तुमच्या बॉडी टेम्परेचर पेक्षा 2 ते 3 डिग्रीनी कमी टेम्परेचर त्याला लागतं. मग बॉडीचं टेम्परेचर 37 आहे आणि 2 ते 3 डिग्री जर कमी मिळालं त्याला बाहेरच्या बाजूला असल्यामुळं, तर त्याच्यामध्ये स्पर्मची डेव्हलपमेंट हे चांगल्या पद्धतीनं होते. म्हणून टेस्टिस ह्या outside the abdominal cavity present असतात and less temperature is necessary for the better development or spermatogenesis. sperm formation साठी less temperature ची गरज असते. that is about the scrotum. पहा, स्क्रॉटम मध्ये मी कुठले कुठले पॉइंट सांगितले परत एकदा रिपीट करते, काही फार अवघड नाहीये. स्क्रॉटम हे बॅग लाईक स्ट्रक्चर आहे, पाउच लाईक स्ट्रक्चर आहे आणि ही पाउच कुठे प्रेझेंट आहे, तर आउटसाइड द ॲब्डॉमिनल कॅव्हिटी प्रेझेंट आहे, इन बिटवीन 2 थाईज, 2 थाईजच्या मध्ये प्रेझेंट आहे, पेनिसच्या पाठीमागं प्रेझेंट आहे. हे जे काही बॅग लाईक स्ट्रक्चर आहे हे पिगमेंटेड स्किन पासून तयार झालेलं स्ट्रक्चर आहे. रिंकल्ड असणारी अशी ही स्किन असते, त्याच्यापासून ती तयार झालेली आहे. ह्या पाउचच्या आतल्या बाजूला एक मस्क्युलर सेप्टम आहे. तो मस्क्युलर सेप्टम डार्टस ट्युनिक नावाच्या मसलपण किंवा ट्युनिका डॉर्टस पासून तयार झालेला आहे आणि हा उभा सेप्टम प्रेझेंट असल्यामुळं पूर्ण पाउचचे ते 2 भाग करतो. राईट साईडच्या पाउचला आपण राईट स्क्रॉटल सॅक म्हणतो आणि लेफ्ट साईडच्या पाउचला आपण लेफ्ट स्क्रॉटल सॅक म्हणतो. आता प्रत्येक स्क्रॉटल सॅक मध्ये काय असतं, तर प्रत्येक स्क्रॉटल सॅक मध्ये टेस्टिस असतात, त्याच्यानंतर ही एपिडिडामिस त्याच्यामध्ये प्रेझेंट असते आणि त्याच्यापासून निघालेला हा स्पर्मॅटिक कॉर्ड पण तिथं तुम्हाला दिसतो. आता ह्या ज्या टेस्टिस आहेत ह्या हेल्ड इन पोझिशन असतात त्या स्क्रॉटल सॅक मध्ये. मग त्याला हेल्ड इन पोझिशन कोण ठेवतं, तर हे जे स्पर्मॅटिक कॉर्ड्स असतात ते त्याला हेल्ड इन पोझिशन ठेवतात आणि त्याला सपोर्टिव्ह म्हणून ह्या टेस्टिस ह्या वॉलला अटॅच करणारा एक फायब्रोमस्क्युलर बँड असतो आणि हा जो फायब्रोमस्क्युलर बँड आहे त्या बँडला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण गुबर्नॅक्युलम असं म्हणतो. ठीक आहे. पुढचा पॉइंट मी तुम्हाला सांगितला तो असा की समजा आपल्याला माहितीये की टेस्टिस ह्या लगेचच प्रेग्नन्सी राहिली, ऑर्गॅनोजेनेसिस झालं की लगेचच त्या काही स्क्रॉटल सॅक मध्ये येत नाही. तर त्या टेस्टिस, ओरिजिन टेस्टिसचं जर तुम्ही बघितलं तर ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये त्या तयार होतात किडनीच्या खाली आणि ज्या वेळेला त्या बेबीची मदर, फिटसची ग्रोथ, गर्भाची वाढ जेव्हा आईच्या पोटामध्ये होत असते, 7th मंथचा जेव्हा तो फिटस असतो, तर त्यावेळेला त्या टेस्टिस ह्या डिसेंड डाऊन होतात स्क्रॉटल सॅक मध्ये. राईट साईडची राईटला जाते, लेफ्ट साईडची लेफ्टला जाते. ठीक आहे. हे डिसेंड डाऊन इंग्वायलर कॅनॉलच्या मार्फत केलं जातं आणि मग जर अशा टेस्टिस रिस्पेक्टिव्ह स्क्रॉटल सॅक मध्ये गेल्या नाही तर तिथे डिसऑर्डर निर्माण होते आणि त्या डिसऑर्डरला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण क्रिप्टॉरकॉइडिझम असं त्याला म्हटलं जातं. आणि ज्यांच्यामध्ये टेस्टिस डिसेंड डाऊन झालेल्या नाहीयेत हे पर्सन फर्टाईल असू शकत नाही, ते स्टराईल असतात, म्हणजेच ते दुसऱ्या यंगमनला जन्म देऊ शकत नाही, बर्थ देऊ शकत नाही. ठीक आहे. पुढचा पॉइंट मी तुम्हाला सांगितला की हे जे स्क्रॉटम आहे, स्किन पाउच जी आहे, ही कशापासून बनली आहे, तर ही 2 प्रकारच्या मसल पासून बनली आहे. एक म्हणजे त्याच्यामध्ये डार्टस मसल्स तर आहेतच आहेत, पण त्याच्यासोबत त्याच्याबरोबर क्रीमास्टर मसल्स आहेत. डार्टस मसल ह्या स्मूथ मसल्स आहेत आणि क्रीमास्टर मसल ह्या स्केलेटल मसल्स आहेत किंवा स्ट्रायटेड मसल आहेत. आणि ह्या दोन्ही मसल्स काय करतात, तर त्या वॉलमध्ये प्रेझेंट असल्यामुळं टेस्टिसला बॉडीच्या क्लोज आणायचं
किंवा टेस्टिसला बॉडीच्या अवे द्यायचं काम कोण करतात, तर ह्या 2 प्रकारच्या मसल्स करतात, ज्या त्या स्क्रॉटम वॉलमध्ये प्रेझेंट असतात आणि त्यामुळं त्या टेम्परेचर मेंटेन करायला मदत करतात. मेंटेन म्हणजे कसं, इट हेल्प इन मेंटेनिंग द टेम्परेचर लेस दॅन 2 to 3 डिग्री सेल्सिअस दॅन द बॉडी टेम्परेचर. टेस्टिसचं टेम्परेचर हे 2 ते 3 डिग्री लेस ठेवतात. कोण? ह्या मसल्स. कशा पद्धतीनं, तर त्या जवळ आणून आणि त्या लांब करून. आणि 2 ते 3 डिग्री लेस टेम्परेचर झाल्यामुळं बॉडी मधलं टेम्परेचर आपलं 37 डिग्री सेल्सिअस असतं. त्याच्यापेक्षा कमी टेम्परेचर कशासाठी लागतं, तर स्पर्मच्या बेटर डेव्हलपमेंटसाठी लागतं. आणि इथं तुम्हाला हेही मी सांगितलं की ह्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारतात. गिव्ह द रिझन द टेस्टिस आर प्रेझेंट आउटसाइड द ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. As they are present outside the abdominal cavity, there is a 2 to 3 degree less temperature than the body cavity and less temperature is required for the better development of the sperm. हे तुमचा आन्सर तिथं तुमच्याकडून अपेक्षित असतं. ठीक आहे. दॅट इज अबाउट द स्क्रॉटम अँड पेनिस. सो वी कंप्लीटेड मेन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण पुन्हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम स्टडी करायला सुरुवात करणार आहोत. तर ही लिंक लावून वाचा, ऐका. अडचणी असतील तर त्या माझ्याबरोबर डिस्कस करा. तर आज आपण इथे थांबू.